नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची धुळ्यात झाली आढावा बैठक. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्याची आढावा बैठकीचे आयोजन आज धुळे शहरातील शिवतीर्थ चौकातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या भवनात आयोजित करण्यात आलेली होती. दरम्यान आजच्या या आढावा बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक होते. दरम्यान बैठकीत ओबीसी समाजातील बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. बैठकीत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री छगन भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने कार्यकर्त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. आजच्या या बैठकीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे धुळे जिल्हा अध्यक्ष राजेश बागुल यांच्यासह 12 बलुतेदार समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समता परिषदेची धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याची बैठक आज या ठिकाणी शिवतीर्थ या ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाजातील घटक या ठिकाणी सहभागी झालेले होते. त्यात प्रामुख्याने कुंभार समाज असेल, त्यानंतर या ठिकाणी माळी समाज असेल, सुतार समाज असेल, नावी समाज असेल, सर्व 12 बलुतेदार 18 आलुतेदार समाजाचे सर्व प्रतिनिधी आज या बैठकीला या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने आदरणीय भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपली नाराजी त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आणि त्यामुळे एक मोठ्या स्वरूपाची खतखत ओबीसी समाजामध्ये या ठिकाणी, मी खतखत नाही म्हणा, एक मोठा संताप या ठिकाणी ओबीसी समाजामध्ये दिसून आलेला आहे. आणि त्या निमित्ताने या आढावा बैठकीमध्ये बऱ्याचशा कार्यकर्त्याने आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक मोठ्या महामेळाव्याचं नियोजन करावं असं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपली मतं मांडताना आपले विचार व्यक्त केले. आणि मग त्याला अनुसरून मी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हितगुज केलं असता असं दिसलं. कार्यकर्त्यांचा जो होरा आहे तो बघितला आणि म्हटलं ठीक आहे, आपण करू. साहेबांची वेळ घेऊन आपण लवकरात लवकर धुळेमध्ये आपण साहेबांचा एक मोठा महामेळावा घेण्याचं प्रयोजन आम्ही करू असं या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मी सदर निरोप साहेबांची वेळ घेऊन आपण यशस्वीपणे हा ओबीसीच्या मेळावा ठिकाणी साजरा करू.